कित्येक क्रीडा रसिक इथे जमा झाले असतील. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. रंगनाथ पहिला चेंडू भिरकावून दिलाय, मात्र करणनं दाखवलाय, मात्र चेंडूला यावेळेस आसमान आउट ऑफ द पार्क षटकार पाहायला भेटतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. करणच्या बॅटमधून निघाला या इनिंग मधला पहिला षटकार. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. अगदी करणसाठी देखील जांबवाडीवरनी अगदी संतूच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. जाऊया मॅचकडे. अगदी त्या शुभेच्छा अभि ऑनलाईनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत जातात. करणनं मात्र जसा उल्लेख केला तसा फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करणकडे. हो, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला होता, परंतु काही काळ चेंडू अगदी हवेत होता, परंतु चिठ्ठे आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. पाहूया किती धावा सध्या तरी मिळतील. आणि इथून यावेळेस अगदी आपल्याला पाहायला भेटेल सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 धावा सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला खेळ सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवताय. अगदी काही म्हणायचं झालं तर अगदी काल अगदी रोज डे पार पडला, आज मात्र प्रपोज डे. काल अगदी रोज डे पार पडला, काल जो रोज डे झाला, आज प्रपोज डे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. काही म्हणायचं झालं तर काल रोज डे झाला, आज प्रपोज डे आहे. काही म्हणायचं झालं तर एक गोष्ट नक्कीच सांगेन, आज पुन्हा प्रपोज करा आपल्यातील हरवलेल्या आत्मविश्वासाला, पुन्हा प्रपोज करा आपल्यातील स्वाभिमानाला, आणि पुन्हा प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला, आणि पुन्हा प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला आणि कर्मठ सेवा वृत्तीला. हॅपी ऑल क्रिकेट लवर. सध्या तरी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. जाऊया मॅचकडे. यावेळेस इनसाइड आउट क्रिकेटचा कलात्मक फटका सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय करण खडकेच्या बॅटमधून. सध्या तरी मात्र करण मैदानाच्या आतमध्ये नावाचं वादळ घोंगाबाईला सुरुवात झाली. लाजवाब फटकेबाजी सध्या तरी होताना आपल्याला पाहायला भेटते. लाजवाब खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करणच्या बॅटमधून आपल्याला इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. लाजवाब स्ट्रोक, काय देखना फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसाठी अगदी देखना लायक फटका मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. जाऊया या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. इनसाइड आउट कटचा फटका फसलाय. सागर करणार नाही चुकी. यावेळेस परतीचा प्रवास करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 तेरी तो 1 मेरी. रंगनाथनं मिळवली आहे शेवटच्या चेंडूवरती सफलता. करण खडके बॅक टू डग आउट आपल्याला पाहायला मिळतोय. यस, मात्र इथे खेळ संपवलाय करणचा. 1 षटक समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल मात्र 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात सध्या तरी श्री गणेशा बोर्ली ए संघाच्या ॲक्शन प्लेमध्ये पाहू शकाल. करणनं मात्र चांगला फटका सजवला होता मैदानाच्या आतमध्ये. अगदी नो लुक पद्धतीचा होता, परंतु तिथे त्याला अपयश पाहायला भेटलं. सागरनं कुठली चुकी न करता मैदानाच्या आतमध्ये चांगला नजराना झेलचा प्राप्त केला. जाऊया मॅचकडे. सामना रंगतदार होईल या तीळभर काही शंका नाही. या विघ्नहर्ता मानवेडे संघाचा जर मी थोडा उल्लेख नक्कीच करेन. अगदी पहिल्या दिवशी जो संघ खेळत होता विघ्नहर्ता मानवेडे संघ, त्याने अगदी म्हणजेच या अगदी क्रीडानगरीवरती रंगनाथ गोलंदाज असो आणि चांगले 2 गोलंदाजांना अगदी मेडन षटकं हाताळली होती. म्हणजेच एकाच सामन्यामध्ये 2 मेडन षटकं हाताळणं हे खूप अगदी कठीण असतं, आणि ते सध्या तरी करून दाखवलं विघ्नहर्ता मानवडे संघासाठी. एकच म्हणेन की आपण सतत चांगला क्रिकेट खेळ करतात, तर आज देखील चांगला खेळ होईल या तीळभर शंका नाही आहे. अगदी अशक्य अशा शक्य गोष्टी करून दाखवणं विघ्नहर्ता क्रिकेट संघाची ओळख आहे. तो आज मात्र कशा पद्धतीचा सध्या तरी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बाळूला पाहताय. बाळू कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, आणि प्रथमच आपण हरीला पाहताय. हरी बॅटर सध्या तरी कसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. खूप अनुभवानं भरलेलं सध्या तरी आपण हे नाव पाहताय श्री गणेशा बोर्ली ए संघामध्ये. सातत्यानं मात्र यंगस्टर खेळाडूंचा खूप भरणा आहे श्री गणेशा बोर्ली ए संघामध्ये, परंतु ज्यावेळे मात्र अनुभवाचे बोल मैदानाच्या आतमध्ये असतात ना, त्यावेळेस खेळ काहीसा वेगळा होताना पाहायला मिळतोय. हरी टू मात्र बाळू. हो, यावेळेस इथे
डेट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी चेंडू फेकण्या अगोदरच अगदी निसटला होता मैदानाच्या आतमध्ये. इथून थोडीशी चुकी पाहायला मिळाली ती म्हणजेच जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. इथून आपण हरीला पाहताय. बाळू अगदी चेअरअप केलं जात आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. फटका जसा पाहिजे तसा बॅटवरती आला नाहीये. आता कारणास्तव मिळतील म्हणजेच तिथून फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल मैदानाच्या आतमध्ये हरी या बॅटरला. सध्या कल्पेशचा जर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये तो चांगला बरसला आहे. चांगला खेळ त्याचा देखील आम्ही रायगड नगरच्या क्रीडानगरावरती पाहायला मिळाला होता. त्यानंतर सातत्यानं मात्र सलामीवीर बॅटर आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये मधल्या फळीमध्ये लाजवाब त्याच्याकडून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस तिकडे थोडासा मॅचचा जर विचार केला तर क्रांतिकारक राया ठाकर चषक 2026 हे पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अगोदरच रूम बनवला होता. लाजवाब फटका. एक फटक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार जाईल. दन 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 करत स्क्वेअर लेगला ठोकलाय. सध्या कल्पेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज आपल्याला चांगला खेळ सध्या तरी करताना पाहायला मिळतात ते म्हणजेच दोन्ही बॅटर 17 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. लाजवाब सध्या तरी स्ट्रोक नजराना पेश केला. ज्यावेळी अगदी धावा बनतात ना त्यावेळेस मात्र सामन्यामध्ये मजा येते. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता बॅटर इथून कल्पेशनं. त्याला सध्या तरी अपयश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पंचांचा इशारा आला. यस मात्र सर्कल समाप्तीचा म्हणजेच पॉवर प्लेचा आता मात्र खेळ संपलाय. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. सध्या तरी प्रेक्षकांसाठी मी देखील थोडंसं मनोगत व्यक्त करेन, कारण तर प्रेक्षक ते असतात ते मात्र प्रत्येक खेळाडूचा जोश हा मात्र वाढवत असतात. तर प्रेक्षक देखील आज चांगल्या संख्येनं उपस्थित झाले, तर प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. अशा पद्धतीचं अगदी मी कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की प्रेक्षक आज आजच्या दिवसामध्ये दाखवायचे आहेत सध्या तरी ऑन स्क्रीनवरती. जाऊया तोपर्यंत मॅचकडे. त्यानंतर तेच देखील संचित्र टिपलं जाईल. कशा पद्धतीचा मात्र खेळ सध्या तरी करेल कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. तोच यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता, परंतु इथून बाळू या गोलंदाजानं सध्या तरी कल्पेश या बॅटरचा स्टान्स ओळखलाय का काय असंच म्हणावं लागेल, कारण तर तिथून त्यानं निर्धाव चेंडू हाताळले. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 सलगचे यावेळेस निर्धाव चेंडू हाताळलेत. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरमध्ये थोडासा शब्दभेद झालाय. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळेल गोलंदाज. आखूटबाजा चेंडू वारंवार मात्र सलगचे 3 बेट झालाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच कल्पेश हा बॅटर. बाळूचं सध्या तरी कौतुक करावं लागेल. चौकार आल्यानंतर कमबॅक करणार षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 17 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात सध्या तरी. जाऊया मॅचकडे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. जाऊया तिकडे. पुन्हा एकदा सागर आहे तिथे, परंतु लाजवाब त्याच्याकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट थ्रो सध्या त्याच्याकडून पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. जाऊया आपण कॅमेरामॅनकडे की प्रेक्षकांचं देखील थोडंसं क्षणचित्र टिपायचं आहे. यस आपण तिकडे प्रेक्षक जर पाहिले तर डगआउटच्या आसऱ्याला देखील आज मात्र कामाच्या व्यापातून वेळ काढून सध्या तरी पूर्ण प्रेक्षक वेळ देता या स्पर्धेला. जे प्रेक्षक राजा जोडला असेल या स्पर्धेच्या वतीनं तुमचं मनमुक्त हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कोणी अगदी झाडावर तर कोणी दगडावर सध्या तरी मात्र या मॅचचा आनंद घेत आहे. चांगली मात्र तिकडे लाईव्ह टेलिकास्ट शंकरदादा करवर यांच्या माध्यमातून दाखवला जात आहे. इथे जर विचार केला तर पूर्णपणे तिकडे मात्र ऑफ साईडच्या दिशेनं मात्र खूप दूरवरती कॅमेरा फिरवला जातोय. तिकडे झाडाच्या खाली अगदी क्षेत्र पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटले. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस आखूटपाचा चेंडू. तीच मात्र परभणी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्सचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे अगदी लेग अंपायरकडून. इथून कल्पेश थोडासा स्ट्रगल करताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतो, परंतु कल्पेश सध्या तरी खूप खामोश पाहायला भेटतोय. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या ठरलाय. पाहूया तिकडे सागर आहे
तो बॉस मामला फिक्स आहे, म्हणजेच सागरकडून चुकी होत नाही आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगमध्ये कम्प्लीट क्रिकेटर आहे सागरचा उल्लेख मी जरूर करेन. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. अगदी हरी स्ट्राईक एंडवरती सध्या तरी पाहायला भेटतोय. हरीनं आतापर्यंत एकच चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये, तो सध्या कशा पद्धतीचा इनसाइड आउट कटचा फटका हॅमर केलाय. सध्या तरी गॅपमधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षकाकडून यावेळेस झाली चुकी मैदानाच्या आतमध्ये. इथून धाबा होतील त्या म्हणजेच खर्च 4. सध्या तरी हरी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती गेलं आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ सध्या तरी होतोय दोन्ही संघांमार्फत. हा रंगना तोच आहे ज्याने मात्र पहिल्या दिवसामध्ये अगदी मॅडन षटक हाताळलं होतं. तो गोलंदाज सध्या तरी गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय. मागे केला होता यावेळेस, परंतु पाहूया तिकडे एक धावदर घेण्याचा प्रयत्न दाखवलाय. पंचांचा इशारा वाईट आलाय. तिकडे पाहूया दुसरी धाव कंप्लीट होईल का, आणि इथे देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. पंचांचा इशारा म्हणजेच वाईट प्लस रिव्ह्यूची मागणी सध्या तरी गोलंदाज रंगनाथकडून आली आहे. तर जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेने. ऑन फील्ड अंपायरने निर्णय थर्ड अंपायरकडे पोहोचवलाय. फेअर डिलिव्हरी आहे, पंच अगदी मागच्या साईडनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट चेंडू आहे आणि त्या 2 धावा तर मिळतील, परंतु वाईटची धाव मिळणार नाहीये. रंगनाथचं चांगलं इथे मात्र रिव्ह्यूची मागणी. अगदी चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू परिपूर्ण झालेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॉल चाललाय तिकडे मागे. एका अटेम्प्टमध्ये टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी, आणि तिथून देखील चुकी पाहायला भेटते. इथून मिळतील त्या म्हणजेच धावा, खूप 3 धावा मिळतील सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. हरीनं इथून मात्र 3 धावा मिळवल्यात. जाऊया मॅचकडे. या षटकात देईल शेवटचा चेंडू सध्या तरी शिल्लक असेल. चांगला सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी 28 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. या षटकात देईल शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटकाची अगदी वेळ पाहत होता आणि तो फटका सध्या तरी कल्पेशच्या बॅटमधून आलाय. अगदी निर्धाव चेंडूंचं खऱ्या अर्थानं हे प्रत्युत्तर होतं मैदानाच्या आतमध्ये. चौतीस धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. विघ्नहर्ता मांडवडे सगळा मात्र 3 षटकांमध्ये 34 धावा खर्च केल्यात. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच अक्षय मात्र पहिल्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. अंतिम दिवसामध्ये देखील तो चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता हरी या बॅटरनं, परंतु त्यावरती मात्र तिकडे मोठा फटका येईल का मैदानाच्या आतमध्ये. परंतु 2 धावा इथून घडली चुकी. इथून आपल्याला पाहायला मिळतील धावा. 4 जातील का तिकडे धाव्यांचा वेग, परंतु चेंडू यावेळेस स्टॉप झालाय. पुन्हा एकदा धाव कंप्लीट होईल. कल्पेश यावेळेस मात्र स्ट्राईक सोडेल मैदानाच्या आतमध्ये. इथून हरी बाद होईल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये.
जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. इथून मात्र कशा पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. यस, पंच निर्णय थोडासा व्यवस्थित द्यायचा आहे, लेट पण थेट. कारण तर सुपर सिक्सचे सामने आहेत. 38 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मागे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट चेंडू नंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच श्री गणेशा बोरली ए संघ. 39 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सध्या तरी त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय, परंतु इथून धावा बनवाव्या लागतील. अगदी पहिल्या सामन्यामध्ये अगदी बनवल्या होत्या त्या, म्हणजे तिथून 62 बनवल्या होत्या. कृष्णादा 11 खेळ संघानं मोठा फटका फसलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. झेलच्या खाली यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ आलाय आणि सोमनाथने चांगला झेल यावेळेस टिपलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इथून खेळ संपलाय तो म्हणजेच बॅटर कल्पेशचा. कल्पेश यावेळेस बॅक टू डग आउट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यस, जर हायवा झेल टिपला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी येते. जर हायवा झेल टिपला तर मात्र इथून शांतारामदादा शेलार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वच खेळाडू असतील, क्रीडा रसिक असतील. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. सध्या तरी नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय सोमनाथ. पाहूया मॅच कडे. या वेळेस हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा दूरवरती राहतोय. फटका मात्र वेगाने ट्रॅव्हल होईल तिकडे मिळतील त्या म्हणजेच धावा. 4 फटका फसला होता यावेळेस सोमनाथ या बॅटरचा, परंतु तिथे मात्र त्याला मिळतंय मात्र नशिबाची साथ. या नशिबाच्या साथनं मात्र इथून धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल मात्र 43 या आकड्यावरती. 43 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय श्री गणेशा बोरली ए संघाचा. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. कशा पद्धतीचा हा सामना. आखुटाबाचा चेंडू, यावेळेस चेंडूला हॅमर केलं जात आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे मात्र झाली चुकी. यावेळेस रंगनाथ कडून आपल्याला चुकी पाहायला मिळाली सध्या तरी, आणि तिथून मिळतील मात्र 2 धावा. सोमनाथचे आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 झेल सोडलेत.
स्टार्ट देताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 51 बनल्या श्री गणेशा बोर्ली ए संघाच्या. या वेळेस आडवा बॅटनं खेचलाय, मात्र मोठा फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. लालाच्या बॅटमधून हा या इनिंग मधला मात्र खूप लांबवरचा षटकार पाहायला भेटतोय. अगदी कर्णधाराची भूमिका काय असते ती सध्या तरी तो निभावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय पप्पूच्या. मोठा बिग हिट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला नजराना पेश केला यावेळेस. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. या पुढील चेंडू कशा पद्धतीचा मात्र हाताळेल गोलंदाज लालाला आपण पाहताय. लाला पाहूया कशा पद्धतीचा फटका. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय वाईट आणि इथून रिव्ह्यूची मागणी केली सध्या तरी गोलंदाजानं. वाईट चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांचा इशारा आलाय वाईट. 58 बनल्या आता स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत एकच चेंडू हाताळलाय पप्पू या गोलंदाजानं. 8 धावा खर्च केल्या तब्बल एक चेंडूवरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटर सध्या तरी बाद असेल. अगदी स्पोर्टमॅन स्पिरिट काय असते ती सध्या तरी दाखवली जाते इथं बॅटर लालाकडून. अगदी पंचांकडे अगदी वळून देखील पाहिलं नाहीये, कारण तर खरा खेळाडू तो असतो. मात्र सातत्यानं आपला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतो, परंतु क्रिकेट या खेळाशी मात्र प्रामाणिकपणे राहतो. आणि नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अगदी ज्ञानेश्वरला आपण पाहताय. ज्ञानेश्वर या वेळेस कशा पद्धतीचा मात्र खेळ करेल यावरती देखील लक्ष लागलं जाईल. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. 58 बनल्या आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर याला 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंवरती अगदी धापा बनवाव्या लागतील. अगदी विचार केला श्री गणेशा बोर्ली ए संघात तर कालच्या दिवसामध्ये अगदी मुरबाड विभागामध्ये तो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं म्हणजेच रात्रीच्या सत्रामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. त्याचाच अगदी थकवा जाणवतोय अगदी श्री गणेशा बोर्ली ए संघाच्या खेळाडूंवरती. अगदी दिवस रात्र खेळ करणं मात्र सोपं नाही आहे, परंतु क्रिकेटर मात्र चांगल्या पद्धतीचा मात्र खेळ करण्याचा प्रयत्न जरूर करतात. त्यांना देखील वाटतं की चांगला खेळ करावा, परंतु सध्या मात्र बॉडी साथ देत नाही आहे श्री गणेशा बोर्ली ए संघाच्या खेळाडूंची. जाऊया मॅचकडे. यावेळेस मात्र मोठा फटका सध्या तरी ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पाहायला भेटतो. एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव परिपूर्ण होईल का? इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सध्या तरी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धाब्यानंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 60 या आकड्यावरती. 60 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. चांगला यावेळेस स्टार्ट मिळालाय सध्या तरी, म्हणजेच अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ज्ञानेश्वर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट पाहायला भेटतोय. अक्षय झेलच्या खाली येतोय आणि अक्षय कुठली चुकी करणार नाहीये. अक्षयनं टिपला इथे झेल. ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला भेटतोय. श्री गणेशा बोर्ली ए संघाला लागणार हा 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन झाले. तत्पूर्वी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी उंची जास्त दिली, अंतर कापू शकला नाहीये बॅटर. त्या कारणास्तव मात्र फटका फसला आणि सरळ चेंडू यावेळेस जाऊन विसावलाय तो म्हणजेच 60 धावा स्कोर कार्डवरती. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अगदी सागर आलाय. इनाहॅट मात्र 6-7 नंबरवरती मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू कशा पद्धतीचे मात्र खेळेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. वाईड आहे. यस, पंचांनी निर्णय घोषित केलाय. नो रिव्ह्यूची मागणी सध्या तरी. जाऊया मॅचकडे. वाईट चेंडू आलाय सध्या तरी. 61 बनल्यात.
जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहूया. जमिनीलगत फटका खेळला, एक धाव परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एकच धाव. या एक धावेनंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच श्री गणेश बोर्ली ए संघ 63 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा खऱ्या अर्थानं बनवाव्या लागतील दुसऱ्या डावामध्ये विघ्नहर्ता मानवडे या संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटर सोमनाथ आहे. सोमनाथच्या बॅटमधून आडवा बॅटनं समोरच्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न होईल का यशस्वी? आणि तिकडे देखील चेंडू अडला जाईल. यावेळेस चांगला प्रयत्न केला होता बॅटरनं, परंतु तिकडे देखील 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये? आणि यस, तिकडे मात्र 2 यशस्वी, तिसरीला मात्र फलंदाज बाद होईल. 5 षटक समाप्तीनंतर श्री गणेश बोर्ली ए संघानं बनवल्या तब्बल 65 धावा. 66 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच विघ्नहर्ता मानवेडे या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल सध्या तरी. करणला आपण पाहताय राईट आर्म राऊंड द विकेट करण तयार होईल. तिथे बॅटर समोर तयार असेल तो म्हणजे संजय आणि करण. आता हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचं रंगेल हे देखील पाहायला मिळेल. टाळ्यांच्या कडकडांमध्ये झालंय मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न जरूर करत होता बॅटर, परंतु इथून पहिला चेंडू यावेळेस निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यस, डॉट चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. इथून
पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. 29 चेंडू, पुन्हा एकदा 66 धावांची गरज. पहिला चेंडू करणचा डॉट पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. यावेळेस अडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न यशस्वी झालाय. 4 धावा आल्या त्या मात्र संजयच्या बॅटमधून. या इनिंगमधला मात्र धावांचं खातं ते आहे ते ओपन सध्या तरी आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगला खेळ दर्शवताना पाहायला मिळाला. संजय देखील पहिल्या दिवसामध्ये देखील क्वालिफायच्या सामन्यामध्ये देखील चमकला होता आणि तिथून तो सध्या आता चमकदार कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतोय वारंवार. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. अगदी 4 बनल्यात, 2 चेंडूवरती खर्च केल्यात त्या करण 4. पुन्हा एकदा करण तयार होईल राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस बॅटर सध्या तरी संजय. आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचं मात्र प्रेक्षकांना आडवा बाटणं हो चेंज ऑफ पेस, यामध्ये गतीमध्ये परिवर्तन सध्या तरी पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स आपटवार चांगल्या पद्धतीचा, त्यामध्ये चेंडू फिरवण्याची देखील ताकद आपल्याला पाहायला मिळते. ते गोलंदाजाच्या चेहऱ्यावरची हास्य पाहायला मिळते करणकडे. ऑन स्क्रीनवरती सध्या तरी त्याला दाखवलं जात आहे. जाऊया मॅचकडे. 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळलेत. यावेळेस खोलवर डाबाचा चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला होता. तिकडे गौरव आहे अगदी, त्यानं मात्र इथून चांगला प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवण्यासाठी. तिथून मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या 1 धावेनंतर 4 चेंडूंवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडवरती आपण सागरला पाहताय. सागर सलामीवीर बॅटर आहे, त्याच्याकडून चांगली अपेक्षा असते. सातत्यानं विघ्नहर्ता मानवडे संघाला मागे केला होता. यावेळेस चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. सध्या तरी तिकडे सागर आलाय चेंडूवरती, उचलून फेक करेल. तत्पूर्वी एकच धावेंवरती समाधान मानावं लागेल. सागरने पंचांचा विचार केला तर लेग बायची धाव दर्शवली जाते. सध्या तरी पायाला अगदी बचावला, अन्यथा मात्र डायरेक्ट हिट झाला असता जो चेंडू त्रिफळा बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. जर आणि तर सध्या क्रिकेटमध्ये त्याला स्थान नाहीये. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. शेवटचा चेंडू शिल्लक, समोरच्या दिशेनं लॉफ्ट हिट फटका पाहायला मिळतो आहे. स्टंप जी आहे ती सध्या तरी उखाडली जाते मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच इथून जर करण या गोलंदाजाचा स्पर्श झाला असता चेंडूला तर इथून बॅटरला तंबू शास्त्राला परतावं लागलं असतं. इथून 1 षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. 1 षटक समाप्तीनंतर तब्बल धावा बनवल्यात त्या म्हणजेच विघ्नहर्ता मानवडे या संघानं 7 धावा. ॲक्शन रिप्ले काय दाखवलं जातंय, लाजवाब क्षणचित्र टिपलं जातंय कॅमेरामॅन याच्या माध्यमातून. अगदी 2 खेळाडूंचं चेहऱ्यावरचं थोडंसं निराशा पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं हा चेंडू ब्लॉक होलचा होता. चांगल्या पद्धतीचा करणनं हाताळला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहायला मिळेल्या मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू लाजवाब हाताळले. करणनं 7 धावा खर्च केल्या. करण मैदानाच्या आतमध्ये चांगला चमकदार कामगिरी पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेशला आणलं गेलंय. कल्पेशनं फलंदाजीमध्ये देखील चांगला खेळ दाखवला होता. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीची चमक दाखवतोय यावरती देखील सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातील. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. करण धावतो चेंडूवरती जोरानं, परंतु मात्र तिथून चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील किती धावा. यस, 2 धावा. आणि प्रेक्षक देखील आज या स्पर्धेला अगदी खूप जास्त संख्येनं जोडले गेलेत. अगदी कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून जे स्पर्धेला अगदी प्रेक्षकांना आनंद घेत आहे. ऑनलाईन प्रेक्षक राजा या स्पर्धेला जोडला गेला असेल तर या स्पर्धेच्या वतीनं तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. दुसरा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता इथून बॅटर संजयनं, परंतु त्याच्याला आता अपयश आलंय. सध्या तरी चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश या बॅटर गोलंदाजाकडून 2 धावा तब्बल खर्च केल्यात या षटकातील. तिसरा चेंडू आडवा बॅटनं यावेळेस चेंडूला उचलला जात आहे आणि फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार या इनिंग मधला पहिला येताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. तो देखील संजयच्या बॅटमधून चांगला सध्या तरी खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तो बॅटर यावेळेस संजयच्या माध्यमातून अगदी 66 बनवायच्या आहेत आणि जशी सुरुवात हवी तशी सध्या तरी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले इथून संपला गेलाय. फुल अँड सक्सेसफुल. आणि बॅटर अगदी फटक्याकडे पाहतच राहिला, कारण तर पाहावा असा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केलाय. 6 धावा खेळल्यात सध्या तरी बॅटर संजय या बॅटरनं कल्पेशवरती आक्रमण चढवलं जात आहे. 15 बनल्यात स्कोर कार्डवरती या षटकातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे.
कशा पद्धतीचा मात्र हा सामना रंगेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. यावेळेस ओव्हर द बॉल रेड फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा मात्र इथे हायवा जेलसाठी प्रेक्षकांना संधी होती ती सध्या गमावली. संजय आज मात्र कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर संघ आहे श्री गणेश बोली एक संघ, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये चांगला खेळ, ब्लॉक होलचा चांगला चेंडू हाताळला होता, बॉटम हँडचा चांगला वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये केलाय बॅटर संजयनं आणि चेंडू धाडलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 21 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. या षटकातील मात्र आता 5वा चेंडू कशा पद्धतीचा हाताळेल यावरती देखील चांगलं लक्ष लागलं जाईल. सलगचे 2 ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटर. यावेळेस संजयनं पाहूया तिसरा येईल का. यावेळेस चेंज ऑफ पेस केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी यावेळेस गमावली ती म्हणजेच श्री गणेश बोली ए क्रिकेट संघानं. पंचांचा इशारा आलाय लेग बायचा. इथे स्ट्राईक रोटेट केले जाईल. खऱ्या अर्थानं 22 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. या षटकातील अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल तो गोलंदाज. यावेळेस आपण कल्पेशला पाहताय. कल्पेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. जाऊया मॅचकडे. इथून मात्र नियंत्रण चुकलंय मात्र आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा तर नो जरूर दर्शवला गेलाय, परंतु तिकडे चेंडू अडवला जातोय. खऱ्या अर्थानं इथून जे नियंत्रण होतं ते चुकलं गेलंय. पंचांचा इशारा. यस 3 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. नियंत्रण यावेळेस चुकलं गेलं होतं. 25 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. कल्पेशनं अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला होता, परंतु नियंत्रित जो मारा आहे तो सध्या चुकला गेला. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल. फटका यावेळेस मात्र फिरवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. अगदी कल्पेशनं खर्च केल्या त्या 17 धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. 2 षटक समाप्तीनंतर बिघ्नहर्ता मानवडे संघ विदाउट लॉस 25 या आकड्यावरती. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा करणला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलं आहे. तिकडे बॅटर संजय. पहिला चेंडू अगदी निर्धाव आलाय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. चांगला खेळ सध्या तरी दाखवला जातोय 2 बॅटर यांच्या माध्यमातून, परंतु कधी सामना जाईल तो मात्र श्री गणेश बोर्ली हे संघाकडे, तर कधी सामना जाईल तो म्हणजेच विघ्नहर्ता मानवेडे या संघासमोर. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरकडून धावा जशा पाहिजे तशा मैदानाच्या आतमध्ये तर आल्यात. 25 बनल्यात. जाऊया पुढील चेंडूवरती. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. बॅटर सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाब्यांसाठी दन करत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी. बॅटर संजयच्या बॅटमधून. संजयनं मात्र खऱ्या अर्थानं मात्र चांगली फटकेबाजी करायला सध्या तरी सुरुवात केली आहे. आखू टपाचा चेंडू होता, ओळखलं होतं अगोदरच आणि तदनंतर चेंडूला धाडलाय सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 धाब्यांसाठी
चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, अरे सॉरी दुसऱ्या चेंडूवरती आला. 29 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. पहिला चेंडू करणनं चांगला हाताळला होता, परंतु इथून लाजवाब कमबॅक त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. यापुढील चेंडू पुन्हा एकदा आखुटापाचा चेंडू आज समोरच्या दिशेनं झेलबादची संधी असेल, तिथून मात्र करतोय चुकी. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तिकडे केली चुकी कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 4 धाब्यानंतर संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता मानवडे हा संघ तब्बल 33 धाब्यांवरती. ॲक्शन टेबलमध्ये पाहू शकाल अगदी लाजवाब फटका सध्या तरी खेळला होता मैदानाच्या आतमध्ये. आणि यापुढील बिग बॅटल सध्या तरी आपल्या समोर येताना पाहायला मिळेल, म्हणजेच जयदुर्गा जांबवाडी त्यांच्या विपक्षामध्ये लिटल स्टार धारोळ संघ. कालच्या दिवसामध्ये लाजवाब कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. तोच सामना सध्या तरी प्रत्येक प्रेक्षकांनी त्या सामन्यासाठी अगदी तुडुंब गर्दी केली आहे, यात मात्र काही शंका नसावी. दोन्ही संघांना कर्णधारांना मी विनंती करेन की धारोळ संघाचा आणि लवकरात लवकर 11 ते 12 खेळाडू असतील ते मात्र इथे यायचं आहे. यस, विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. धारोळ संघ आणि जयदुर्गा जांबवाडी संघ तिथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. आयोजकांची विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संजय मात्र गोल्डन डकवरती आउट झालाय, तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय. करणनं काढली आहे सध्या तरी मॅचची विकेट. टपाचा चेंडू होता, पाहिजे तसं टायमिंग जुळलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 77च्या बॅटनं तो सध्या तरी खेळ करत होता, तो सध्या तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय. आणि नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सोमनाथला आपण पाहताय. सोमनाथ कशा पद्धतीचा खेळ करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे बॅटर, कारण तर अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत अंतिम दिवसामध्ये. 33 बनल्यात सध्या तरी स्कोर कार्डवरती. यावेळेस 33 बनल्यात सध्या तरी स्कोर कार्डवरती. मैदानाच्या आतमध्ये जाऊन सामना कशा पद्धतीचा रंगेल याप्रती देखील मोठं लक्ष लागलं जाईल. नवीन बॅटर सध्या तरी या संघाचा कर्णधार सोमनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथला मात्र इथून जिम्मेदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यस, जाऊया आपण पुढील मॅचकडे. कशा पद्धतीचं बिग बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. धारोळ विपक्षामध्ये आपल्याला जयदुर्गा जांबवाडी संघ पाहायला भेटेल. 33 बनल्याच स्कोर कार्डवरती. यावेळेस अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच डॉट चेंडू आलाय सध्या तरी बॅटर सोमनाथच्या विपक्षामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 33 बनल्यात. हा चेंडू पडल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेच टॉस केला जाईल. यावेळेस मोठा फटका आलाय सध्या तरी सोमनाथाच्या बॅटमधून. यस, मात्र तिकडे हायवाजेल मिस झालाय. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. कोणाला हात लावून 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती श्री गणेश बोर्ली ए संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अर्थातच सोमनाथ याला पाहताय. सोमनाथ इथून कशा पद्धतीची गोलंदाजी करेल यावरती देखील सर्व मोठं लक्ष लागलं जाईल, कारण तर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या फलंदाजीचा नजराणा खऱ्या अर्थानं पेश केला. तो बॅटर सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. आणि स्ट्राईक एंडवरती आपण सागरला पाहताय. सागर कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. 12 चेंडू 27 ची गरज आहे सध्या तरी. जाऊया मॅचकडे. 39 धावा स्कोर कार्डवरती. अकुटपाचा चेंडू फटका फसला आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यस, विकेट डाऊन झाली आहे सध्या तरी. सागर बॅक टू द डगआउट. इथून देखील सामना फिरवण्याची ताकद आहे श्री गणेश बोर्ली ए संघाकडे. आणि त्यांचा अगदी विकेट टेकर गोलंदाज म्हणून गोलंदाजी ट्रॅकवरती आणला गेला.
इथून सोमनाथनं काढली मॅचची हवा. पहिल्या चेंडूवरती घेतली विकेट. नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच रंगनाथला आपण पाहताय. रंगनाथ कशा पद्धतीची फटकेबाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल प्रेक्षकांचं देखील आणि विघ्नहर्ता टीमचं देखील. म्हणजेच आता 11 चेंडू 27 बनवायचे आहेत आणि हे षटक अगदी संपल्यानंतर मी विनंती करेन जयदुर्गा जांभूवाडी संघाच्या कर्णधाराला आणि धारोळा संघाच्या कर्णधाराला की टॉस करून घ्यायचा आहे. मित्रांनो, यापुढील लगेचच रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया मॅचकडे. कशा पद्धतीचा मात्र हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, तो म्हणजेच बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय रंगनाथला आपण पाहताय. रंगनाथ कशा पद्धतीची फटकेबाजी करायला यावेळेस सडवा बॅटनं फटका खेचलाय. चाललाय चेंडू सरळ मात्र तिकडे करणच्या हातामध्ये. इथून मिळतील धावा फक्त आणि फक्त. तिकडे झाली सध्या तरी चुकी आणि इथून धावा मिळतील फक्त आणि फक्त यावेळेस 2 धावा. 2 धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावेनंतर संघ जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच आपल्याला पाहायला भेटेल 41 या आकड्यावरती. 41 अगदी स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसामध्ये चांगलं काम दाखवलं अविनाश दादा यांनी. तेच सध्या स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगला स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 41 बनल्यात सध्या तरी स्कोर कार्डवरती. सोमनाथ याचा या षटकातील तिसरा चेंडू. जाऊया मॅचकडे. रंगनाथ आलाय गोल फलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. जेलबाची संधी असेल तिकडे मात्र जेल सध्या तरी सुटलाय. जेल यावेळेस धरतीला दान झालाय आणि इथून मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. म्हणजेच हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे याची मात्र इथे पराकाष्ठा करावा लागेल श्री गणेशा बोर्ली ए संघाला. खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रयत्न स्वतः साधा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं तिकडनं, परंतु तिथून मात्र झाली चुकी आणि चुकीचं उत्तर आता या चेंडूवरती नक्कीच मिळेल. सोमनाथ या गोलंदाजाला तब्बल 4 धावा खर्च केल्यात. अजूनही सामना संपला नाहीये. 43 बनला. तर सध्या तरी जाऊया मॅचकडे आपण. हो 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 इथे लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा आला. यस व्हाईट बॉल. व्हाईट बॉल सांगते नंतर संघ देखील थोडासा जाऊन पोहोचेल, तो मात्र 44 या आकड्यावरती. 44 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्या. तर चांगला सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला गेलाय. सध्या तरी सोमनाथनं करतोय चुकी आणि या 2 धावा सध्या तरी मैदानाच्या मध्ये ऍड होतील आणि या 2 धाब्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय, तो मात्र 46 या आकड्यावरती आहे. म्हणजेच अजूनही 20 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मात्र सोमनाथचे 3 चेंडू शिल्लक आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 46 बनल्यात. जाऊया सोमनाथकडे. तिकडे आपण यावेळेस मात्र इथून पंचांचा इशारा वाईट 1 बाउन्स देखील सध्या तरी घोषित केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि टॉस केला जातोय. 3 चेंडू पडल्यानंतर धारोळ संघाला विनंती असेल की मात्र जयदुर्गा जांभूवाडी संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचा आहे. लगेच टॉस केला जाईल. माननीय श्री एकनाथ दादा झुगरे यावेळेस खेचलाय. मोठा फटका खेचलाय. मैदानाच्या बाहेर चाललाय. यस मात्र इथे षटकार आलाय सोमनाथच्या बॅटमधून. कर्णधारा पदाखाली कशा पद्धतीची फटकेबाजी केली जाऊ शकते याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी मैदानाच्या मध्ये केला जाते आणि या मॅचचा टॉस अगदी मी आमंत्रित करेन माननीय श्री एकनाथ दादा झुगरे यांच्या हस्ते टॉस केला जातोय. धारोळ संघाचा कर्णधार आणि जयदुर्गा जांभूवाडी संघाचा कर्णधार यस तिथे उपस्थित राहायचा आहे. टॉस केला जाईल लगेचच. जयदुर्गा जांभूवाडी संघाचा कर्णधार योगेश दादा धारोळ संघाला विनंती असेल की टॉस बॉक्सवरती आमचे मान्यवर तिथे उपस्थित आहेत, तर टॉस लवकरात लवकर केला जाईल. तिथे थोडासा ब्रेक झालाय. टॉस करण्यासाठी लगेचच मी आमंत्रित करेन. 2 मिनिटं जरासा थांबवायचा आहे. टॉस केला जाईल. माननीय श्री एकनाथ दादा झुगरे यांच्या हस्ते सध्या तरी तिथे टॉस केला जाईल. धारोळ संघाचा कर्णधार तिथे उपस्थित झालाय आणि जयदुर्गा जांभूवाडी संघाचा देखील तिथे कर्णधार. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मॅच पूर्वी. जाऊया सामन्याकडे. तोपर्यंत टॉस केला जाईल तिथे मैदानाच्या आतमध्ये. यस मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथून टॉस यावेळेस जिंकला गेलाय.
दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, सामन्याकडे जाऊया. सध्या तरी आपण यावेळेस अडबा पाटनं खेचला. यावेळेस दुसरा कमालीचा स्ट्रोक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नजराना पेश केला जातोय. मॅच पूर्णपणे हवा यावेळेस काढली जातीय. यावेळेस 59 धाबा बनल्या सध्या तरी स्कोर कार्ड वरती. 7 धाब्याची गरज असेल. जय दुर्गा जांबवाडी संघानं मात्र प्रथम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅच कडे. एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस बाटची लिडिंग एज आहे. सामना अजून देखील संपला नाहीये सध्या तरी. सहा चेंडू 7 धाब्यांची गरज. आता हाय ड्रामा पाहायला भेटेल का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज लवकर आणायचा आहे आणि बॅटिंग करण्यासाठी टीमला विनंती असेल की नवीन बॅटर लवकरात लवकर इन करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा हरीला आणलं गेलंय सध्या तरी गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहताय हरी कशा पद्धतीची कामगिरी करेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाजवाब. लाऊड अपील. यस, तिथे मात्र पंचांनी ती फेटाळून लावली. डॉट चेंडू आलाय. रिव्ह्यूची मागणी सध्या तरी केली आहे कॉट बिहाइंड साठी. नॉट आउट असेल. बॅटर इथून पायावरती चेंडू जाऊन आदळलाय सध्या तरी. इथून रंगनाथ आपण पाहताय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. कशा पद्धतीचा हा सामना रंगेल यावरती देखील लक्ष लागलं जाईल मोठं. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका येण्याची शक्यता जास्त होती परंतु तो आला नाहीये. एक धाव परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट होईल का यावेळेस बॅटर. इथून रंगनाथला परतीचा प्रवास सध्या तरी करावा लागेल. मॅच रंगली सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेशा बॅटरने इथून रिव्ह्यू घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. यस, मात्र जाऊया मॅच कडे. रिव्ह्यूची मागणी सध्या तरी केली आहे. यस, बॅटर बाद असेल. इथून फळी थोडीशी हवेत होती म्हणजेच बॅट यावेळेस हवेत होती. पंचांचा चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. इथून हाय ड्रामा सध्या तरी मी अगदी उल्लेख केला होता की ज्यावेळी मात्र शेवटच्या षटकामध्ये अगदी सामना जातो त्यावेळी मात्र इथून थोडासा मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 धाबा सध्या तरी डिफेंड करून देईल का हरी हा गोलंदाज. मात्र 2 चांगले चेंडू हाताळले. 2 चेंडूवरती एकच धाव सध्या तरी खर्च केली आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सध्या तरी मॅच कडे. इथून कशा पद्धतीचा मात्र सामना रंगेल. नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बाळूला आपण पाहताय. बाळू यावेळेस कशा पद्धतीची मात्र गोलंदाजी करेल यावरती देखील मोठं लक्ष लागलं जाईल सर्व क्रीडा रसिकांचं देखील आजच्या दिवसामध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 4 चेंडू 6 धाब्यांची गरज. बाळू स्ट्राईक एंड वरती आहे मैदानाच्या आतमध्ये. हरी हा गोलंदाज. मोठा फटका.
मॅच संपली आहे यावेळेस. मात्र इथं विघ्नहर्ता मानवडे संघाने इथं सामना जिंकला. मॅच विनर मैदानाच्या मध्ये आला आणि फटका गेला सवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका इथे चांगल्या पद्धतीचा नजराना पेश केला. हार्ड लक मात्र श्री गणेशा बोली ए संघ. अभिनंदन विघ्नहर्ता मानवडे हा संघ. अगदी 5 ते 10 मिनिटांचा अगदी ब्रेक राहील याची विनंती असेल.